मित्रांनो नमस्कार. विदर्भाच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. बॅच संदर्भात जे काय बोलायचं आहे ते मी नंतरच बोलेन, पण मुद्दा असा आहे की जी सिरीज आपण चालू करणार आहोत, PYQ सिरीज आपण मित्रांनो चालू करणार आहोत. दररोज एक 10-12 प्रश्न मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आयोगाचा सध्याचा पॅटर्न कसा आहे, कशा पद्धतीनं प्रश्नाचं फ्रेमिंग 2021, 22, 23, 2020ला आयोगानं कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केलेले आहेत, त्यासाठी कोणकोणत्या घटकांची आपण तयारी करायला हवी या संदर्भातली ही सगळी सिरीज आहे. दररोज तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्या संदर्भातली असणारी बेसिक माहिती, एखादा कंटेंट आपण घेतला, समजा नाऊन घेतलं, प्रोनाऊन घेतलं, ॲडजेक्टिव्ह घेतलं, या सगळ्या घटकांवर कशा पद्धतीनं आयोग प्रश्न फ्रेम करतं किंवा पाठीमागचे PYQ त्यांनी कशा पद्धतीनं फ्रेम केलेत आणि आपली कमतरता काय आहे, आपण कोणत्या घटकाकडे जास्त लक्ष द्यायला हवं किंवा आपण कमी कशामध्ये पडतो, या संदर्भातली इत्थंभूत चर्चा मित्रांनो या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. PYQची सिरीज आहे. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी करता अशा पद्धतीची सिरीज आपण चालू करतोय. आजचा त्याचा पहिला सेशन आहे आणि त्या पहिल्या सेशनमध्ये काही प्रश्नांची चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. हे प्रश्न बघणार आहोत. आजच्यासाठीचा हा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे आणि प्रश्न काय आहे बघा. प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कळायला हवं की अशा पद्धतीचा प्रश्न आहे. टॅक्स असिस्टंट 2017चा. फिल इन द ब्लँक्स युजिंग मॉडेल्स फ्रॉम आन्सर ऑप्शन्स. There are 3 sentences over here. We dash go for a movie. I dash to do any rigorous physical exercise on account of my age. And I dash go to London next week. मित्रांनो 30 सेकंदाचा वेळ तुमच्या सोबत आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता तुम्ही लॉजिक काय वापरणार आहात हे आपण बघणार आहोत. 30 सेकंदाचा वेळ तुमची चालू झाली. यू जस्ट ट्राय फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. कम ऑन. यस मित्रांनो, टाइम्स अप. आता प्रश्न बघितल्यानंतर बघितल्या मला हे कळणं अपेक्षित आहे की कोणत्या घटकावर हा प्रश्न आहे. मित्रांनो हा प्रश्न आहे ॲक्झिलरी व्हर्ब ज्या असतात त्या ॲक्झिलरी व्हर्बच्या संदर्भात मित्रांनो हा प्रश्न आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की मी ज्यावेळेला प्रश्न बघतो त्यावेळेला लगेच घटक कळायला हवा. ॲक्झिलरी व्हर्ब. ओके, ॲक्झिलरी व्हर्बच्या संदर्भात मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याचा संदर्भ जर मित्रांनो मला व्यवस्थित कळत असेल तर या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. बघा, वी डॅश गो फॉर मूवी. देर इज अ क्वेश्चन मार्क हिअर अगेन. राईट. सेकंड वन, आय डॅश डू एनी रिगोरस फिजिकल एक्सरसाइज. आता इथं प्रॉब्लेम येऊ शकतो काही लोकांना. रिगोरस याचा अर्थ आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात. रिगोरस प्रॅक्टिस. ओके, खूप मोठ्या प्रमाणातली प्रॅक्टिस, एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. मित्रांनो या भागाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर उत्तर अगदी सहज तुम्हाला काढता येईल. मी डॅश रिगोरस फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. म्हणजे माझं वय जास्त असल्यामुळं मी रिगोरस फिजिकल एक्सरसाइज करू शकत नाही. याचा अर्थ मित्रांनो संदर्भासहित आपण गेलो तर हे वाक्य मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह असायला हवं. हे आपल्याला कळतं का बघा. हे लॉजिक जर माझ्याकडं आलं, अशा पद्धतीचं लॉजिक मित्रांनो जर तुम्हाला कळालं, म्हणजे वाक्याचा संदर्भ जर मला पकडता आला आणि त्या संदर्भानुसार जर त्या वाक्याकडे मी बघायला लागलो तर वेदर द सेंटेन्स गोज विथ द पॉझिटिव्ह स्टान्स और वेदर इट इज गोइंग विथ द निगेटिव्ह मूड, वी कॅन डेफिनेटली आयडेंटिफाय अँड वी कॅन डेफिनेटली कॅच द करेक्ट ऑप्शन अमंग दिस 4 ऑप्शन्स. म्हणजे या ठिकाणी मला निगेटिव्ह असायला पाहिजे. मग निगेटिव्हचा पर्याय माझ्याकडे कोणता दिसतो? याच्यामध्ये निगेटिव्ह नाही. नो निगेटिव्ह ओव्हर हिअर. कारण या शलचा विचार करा, ह्या शलचा विचार करा. देर इज अ नो निगेटिव्हिटी ओव्हर हिअर. नाव यू कॅन गो फॉर दिस वन अँड दॅट इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे एकच प्रश्न मी सोडवला आणि माझं उत्तर अगदी बरोबर आलं. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्याची कला, दिस इज अन आर्ट. म्हणजे मॉडेल ॲक्झिलरीवरती, ॲक्झिलरी व्हर्बवरती ज्यावेळेला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला त्या वाक्याचा रेफरन्स, त्या वाक्याचा संदर्भ आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट. पहिलं वाक्य तर सोपं आहे, या ठिकाणी शल येईल कारण वीला शल लागतं. आणि बघा, आय डॅश गो टू लंडन नेक्स्ट वीक. वी लिहू शकतं. दॅट इज पॉसिबल. दॅट इज वाय सेकंड ऑप्शन इज बिलकुल सही. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो ज्यावेळा आपण विचारात घेतो त्यावेळा त्या प्रश्नाकडे बघण्याची आपली नजर तयार होते. आणि माझा मूळ उद्देश मित्रांनो हाच आहे की तुमची नजर तयार करणं.
वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न ज्यावेळेला आपण हँडल करतो, असे एक 500 प्रश्न जर या कालावधीमध्ये जर आपण हँडल केले तर डेफिनेटली यू विल हॅव द रिगोरस प्रॅक्टिस टू सॉल्व आवर क्वेश्चन्स. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्याची कला, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा आकलन आणि त्याची प्रॅक्टिस आपली होईल आणि वी कॅन डेफिनेटली क्रॅक द एनी एक्झाम्पल दॅट इज गोइंग टू बी आस्क्ड इन अपकमिंग एक्झाम्स. पुढच्या एक्झाममध्ये येणाऱ्या त्या सगळ्या प्रश्नांना आपण सामोरं जाऊ शकतो. आणि चर्चा करत असताना यासाठी मी मुद्दाम पुन्हा सांगेन की ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न बघत जाता, जी चर्चा मी तुमच्याशी करत जातो, त्यावेळेला तुमच्यासोबत एक वही, एक नोटबुक आणि एकांत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. एकांतावर मी खूप बोलत राहतोय कारण यू विल बी डिस्टर्ब्ड. 10 प्रश्न आपण बघालोय, पण त्या प्रश्नाकडे बघत असताना ते सोडवायचे कसे आहेत, घटक कोणता आहे याची आपण चर्चा करालोय. एक नोटबुक तयार करा, त्या नोटबुकमध्ये हे सगळे मुद्दे लिहून काढा आणि ते लिहून काढलेले मुद्दे पुन्हा पुन्हा बघा. 100% या सगळ्याचा वापर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये होताना दिसेल. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल स्क्रीन पर. यस मित्रांनो, काय उत्तर द्याल या प्रश्नाचं बघा. 30 सेकंदाचा वेळ पुन्हा एकदा तुमच्यासोबत असेल. प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. डिपार्टमेंटल PSI 2018चा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. अँड प्रिन्सेस डॅश ऑन द ग्रास. देर आर 4 ऑप्शन्स. लाई इज देअर, लेड इज देअर, ले इज देअर अँड लाईंग इज देअर. वेळ चालू झाले मित्रांनो, 30 सेकंदाचा वेळ. हाऊ वुड यू ट्राय फॉर दिस क्वेश्चन ऑन द स्क्रीन नाव? कम ऑन. क्रियापदाच्या संदर्भातला प्रश्न आहे मित्रांनो. यस, बहुतेक लोकांनी उत्तर काय दिलं असावं सांगतो. बहुतेक लोकांनी उत्तर देत असताना हे लेड दिलेलं असणार आहे. 100% लेड. बऱ्याचशा मुलांचं उत्तर लेड आलेलं असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न हे बेसिक कॉन्सेप्टवर विचारले जातात. बेसिक कॉन्सेप्ट आणि बेसिक जर आपलं पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीची तयारी करता त्यावेळेला हा जो घटक आहे, हा घटक आहे मित्रांनो वर्ब. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वर्बवरती 2 प्रकारचे वर्ब तुम्हाला दिसतील. ते वर्ब आपल्याला बघावे लागतात. एक म्हणजे रेग्युलर वर्ब. मी काय बोलालोय बघा, रेग्युलर वर्ब. ओके, रेग्युलर वर्ब. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे इररेग्युलर वर्ब्स. आणि प्रश्न बेसिकली राज्यसेवेपासून, मी काय बोलतोय बघा की प्रश्न बेसिकली राज्यसेवेपासून PSI, STI, मंत्रालय, लिपिक या सगळ्या परीक्षांना जे प्रश्न विचारले जातात ते इररेग्युलर वर्बवर विचारले जातात. अँड वी आर हॅव्हिंग लॅक्युना फॉर इट. आणि आपल्याला त्या क्रियापदांची व्यवस्थित माहिती नसते. अशी किती इरेग्युलर वर्ब्स आहेत? 150 इरेग्युलर वर्ब्स आहेत मित्रांनो. त्याच्या वापराच्या संदर्भात राज्यसेवेपासून PSI, STI, कंबाईन ग्रुप BC सगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न मी दाखवतो आणि अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही इरेग्युलर वर्बचा व्यवस्थित अभ्यास करा. आता अभ्यास करा म्हणजे काय, मुद्दा काय आहे बघा. क्रियापद जे आहे ते क्रियापद आहे लाय. ओके, लाय या क्रियापदाला तुम्ही 2 प्रकारानं बघू शकता. यस, याचे 2 पास्ट टेन्स होताना तुम्हाला दिसतील. एक म्हणजे लाय, ले, आणखी लेन. हा एक पास्ट टेन्स. या ठिकाणी हा झाला फर्स्ट फॉर्म. दिस वन इज द सेकंड फॉर्म अँड दिस वन इज द थर्ड फॉर्म. राईट, यू गॉट माय पॉइंट. ओके, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे विश्रांती घेणे. यस, याचा अर्थ आहे विश्रांती घेणे. या ओके, ऑल राईट. याचा दुसराही फॉर्म तयार होऊ शकतो, लाईड, आणखी लाईड, खोटं बोलणे. यस, हे तर तुम्हाला माहिती असावं, खोटं बोलणे. या यस, हे 2 अर्थ मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आपण कधी अभ्यास केलाय का? एकच या लायचे दोन्ही अर्थ आहेत, विश्रांती घेणे किंवा खोटं बोलणे. हे लेड काय आहे तर लेडचा एक वेगळा विषय येतो मित्रांनो, की हा जो सेकंड फॉर्म आहे हाच या ठिकाणी फर्स्ट फॉर्म झालेला असतो. ले, लेड. ओके, आणखी लेड.
ओके, याचा हा फर्स्ट फॉर्म आहे, हा याचा सेकंड फॉर्म आहे, दिस वन इज द थर्ड फॉर्म. आणि याचा अर्थ जर आपण बघितला तर याचा अर्थ होतो मित्रांनो अंडी घालणे. यस, कोंबडीसाठी हे क्रियापद वापरलं जातं, अंडी घालणे. आणि काही लोकांनी ज्यांनी लेड लिहिलेलं आहे, प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी, लेड ऑन द ग्रास. आता जर तुम्ही लेड लिहिलं आणि अंडी घालणे जर असा अर्थ काढला तर तुम्हालाही कळेल की आपण किती पाण्यात आहोत. म्हणजे मुद्दा हा आहे मित्रांनो की प्रश्नाकडे बघत असताना मला अशा पद्धतीचे प्रश्न बघणं आणि क्रियापदाचा बेसिक आहे, हा बेसिक मुद्दा जर माझा क्लिअर असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण अगदी व्यवस्थित सोडवू शकतो. मुद्दा तुमच्या लक्षात आलाय का बघा. म्हणजे मला वापरायला पाहिजे विश्रांती घेणे, यासाठी क्रियापद. मग यासाठी क्रियापदाचा मला लाय हा फर्स्ट फॉर्म वापरता येणार नाही. याचं कारण असं आहे, प्रिन्सेस सिंग्युलर थर्ड पर्सन आहे, त्यामुळे लाय तर येणार नाही. ओके, लाईज व्हायला पाहिजे होतं. इफ देर इज अ सब्जेक्ट इन सिंग्युलर फॉर्म यू आर टू गो विथ द वर्ब विथ यस और यस सफिक्स. दॅट इज द कॉमन फॅक्टर. सो दॅट इज वाय दिस ऑप्शन goes wrong. Now you go for laid. Laid is gone. Now laying is not possible. ing is not possible. So you need to go with lay. मित्रांनो 3 नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे. वर्ब, इरेग्युलर वर्ब. इरेग्युलरचा वर्बचा तुमचा अभ्यास पक्का असायला हवा. 150 क्रियापद आहेत मित्रांनो, त्याचा अभ्यास जर तुमचा पक्का असेल डेफिनेटली यू कॅन क्रॅक दिस ऑल द थिंग्स. मुद्दा मित्रांनो कळतोय का बघा. अशा पद्धतीचे प्रमुख काय करतील, परीक्षेला विचारताना अशी 2-3 वाक्य विचारतील. ओके, 2018ला अशा पद्धतीचं एकच वाक्य विचारलंय. आत्ताचा सध्याचा पॅटर्न आहे, 2-3 वाक्य विचारतील. त्या ठिकाणी तुम्हाला गाळलेल्या जागा भरायला प्रश्न विचारला जाईल. हमखास विद्यार्थी चुकतात, कॅन्डिडेट चुकतात, आणि जिथं इतर चुकतात तिथं तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला पोस्ट मिळू शकते. म्हणून मित्रांनो अशा पद्धतीची चर्चा ज्यावेळा मी तुमच्याशी करत असतोय त्यावेळा बारीक सारीक गोष्टी मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलो. याचं कारण असं आहे कारण हेच सगळं परीक्षेला कुठं ना कुठंतरी तुम्हाला विचारलं जाताना दिसेल. अगला सवाल स्क्रीन पर. आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो देण्याकरता परत एकदा 30 सेकंदाचा वेळ. देर आर 3 blank spaces over here. You have to fill these all the blank spaces now. 4 options are there, 1 2 3 4, and the sentences are on the screen. लिपिक टंक लेखक तो 2021 चा प्रश्न आहे. वी आर गोइंग टू लंडन बाय डॅश ट्रेन. अशा पद्धतीचं वाक्य. वी एन्जॉयड डॅश ब्रेकफास्ट शी गेव अस, and London is on dash Thames. Now you are to choose the correct option this among these 4 options now. Come on, 30 seconds are there. Yes. मित्रांनो साधं लॉजिक जर तुमच्याकडे असेल, साधं लॉजिक जर एक साधा प्रश्न जर विचारला तर तुम्ही मला काय सांगाल. घटक सांगायची गरज नाही. हे घटक बघितले की तुम्हाला लगेच कळतं आर्टिकल्स. बरोबर, आर्टिकल्सवरचा प्रश्न मित्रांनो हा आहे. आर्टिकल्स, व्हेरी गुड. आता आर्टिकल्सवरचा प्रश्न बऱ्याच वेळा आपण सोडवत असतो, आपल्यालाही पाठ असतं ए आय ओ यू. ओके, आलं की ॲन लिहा. पण अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारत नाहीत. दे गो इन डीप. ते आतमध्ये जातात, त्याच्यावरची असणारी माहिती आपल्याकडे पाहिजे. कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेला आहे बघा. एक तर गोष्ट हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज दिस. तुमचा जीएसचा अभ्यास व्यवस्थित असेल, ओके, करंट अफेअर्स वगैरे काही वाचत असाल तर यू विल बी डेफिनेटली फॅमिलियर विथ दिस वर्ड थेम्स. थेम्स ही नदी आहे, राईट. लंडन, ओके, लंडन. लंडन हे तिच्या तीरावर आहे. लंडन इज ऑन थेम्स. आणि नद्यांच्या पाठीमागं मित्रांनो द वापरलं जातं. इतकं साधं जर लॉजिक जर आपल्याला कळालं तर उत्तरात द असणं अपेक्षित आहे. त्यामुळे दिस वन इज गॉन, राईट. नो आर्टिक दिस वन इज हे नाही. जस्ट अ मिनिट थोडंसं. येस, या ठिकाणी द इथं आहे, लक्षात घ्या. जस्ट अ मिनिट. या ठिकाणी द आहे, राईट. लास्टला द आहे. पण इथं बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे नो आर्टिकल, त्यामुळे हा ऑप्शन तुमचा निघून जाईल, राईट. इथं आहे नो आर्टिकल द. इथं हा ऑप्शन निघून गेला. आपल्याकडे 1, 2 आणि 3चे ऑप्शन राहिले. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मला डिस्कस करायचा आहे. हा मुद्दा, राईट. आर्टिकलचा ज्या वेळेला मित्रांनो आपण विचार करतो त्यावेळेला आर्टिकल द वापरल्या जाण्यासाठी काही कारण आहेत. त्यातलं एक कारण तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. नामाच्या समोर अशा पद्धतीनं क्लॉज दिसतो. काय दिसतो?
क्लॉज, नामाच्या समोर मित्रांनो अशा पद्धतीनं क्लॉज, क्लॉज म्हणजे उपवाक्य, हे वाक्य ह्या नामाला ज्यावेळा अशा पद्धतीनं एलॉबरेट करायचं काम करतं त्यावेळा नामाच्या समोर असा क्लॉज दिसतो, अशा वेळेला मित्रांनो याच्या पाठीमागं द वापरलं जातं. हा आर्टिकलचा बेसिक रूल आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही AIOU पाठ करून गेलात तर उपयोगाचं ठरणार नाही. व्हेन द नाउन फॉलोज द क्लॉज अँड दॅट क्लॉज एक्सप्लेन समथिंग अबाउट दॅट पर्टिक्युलर नाउन, यू आर टू अप्लाय द आर्टिकल द बिफोर दॅट पर्टिक्युलर नाउन, दॅट इज व्हॉट द रूल. म्हणजे ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे की या ब्रेकफास्टच्या पाठीमागं सुद्धा द आलं पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला सहज प्रश्न विचारला कसा आलास, म्हणजे तुम्ही समजा कोल्हापूरला आलेला आहात किंवा तुम्ही नांदेडला आलेला आहात किंवा तुम्ही अमरावतीला आलेला आहात किंवा पुण्याला आलेला आहात आणि मी साधा प्रश्न तुम्हाला विचारला कसा आलास, तर तुम्ही सांगू शकता बाय ट्रेन. कसा आलास? बाय बस. आता बाय बस बाय ट्रेन म्हणत असताना आपण आर्टिकल वापरत नाही आहोत. यू गॉट माय पॉईंट. म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेची गोष्ट की ट्रेनच्या नावाच्या पाठीमागं आर्टिकल वापरलं जातं, पण ट्रेनच्या पाठीमागं मात्र, कारण ही आहे मित्रांनो फ्रेज, अशा फ्रेजमध्ये आपल्याला आर्टिकल वापरायचं नसतं. हे जर मला कळालं तर डेफिनेटली यू कॅन गो विथ द ऑप्शन नंबर फर्स्ट. आय थिंक यू गॉट माय पॉईंट. हे इतकं सगळं आर्टिकलच्या संदर्भात ज्या वेळेला आपल्याला मित्रांनो माहिती असतं त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला आर्टिकलचा अभ्यास पक्का झाला. आणि हीच तयारी करायला लागलोय आपण. आपण 100 प्रश्न दररोज बघणार नाही आहोत, आपण बघणार आहोत 8-9 प्रश्न, 5-7 प्रश्न दररोज बघणार आहोत. आणि या प्रश्नांकडे बघत असताना त्या अनुषंगानं आपल्याला काय तयारी करायची आहे, आपण कुठं कमी पडतो, हे या सिरीजमधून मित्रांनो कळायला चालू होणार आहे. नाव सांगायला मी विसरणार नाही. माझं नाव आहे संजय जाधव. लक्षात घ्या. आणि इंग्रजीच्या संदर्भातले सगळे गाईडलाईन प्रोग्राम्स तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघायला मिळतील. राईट. ओके. ऑल राईट. यू गॉट माय पॉईंट. म्हणजे मुद्दा तुम्हाला कळाला असावा की आर्टिकल्सवर कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जातात. नद्या असतील, क्लॉज असेल किंवा अशा पद्धतीची फ्रेज वापरली गेली असेल तर 100% अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. नाव द नेक्स्ट क्वेश्चन ऑन द स्क्रीन. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. Now the question is regarding, okay, the question is regarding the vocab. vocabच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. Select the most appropriate word to fill in the blank. There was a very dash king, Julius Caesar, who wanted to rule the whole world. Contented, faithful, adventurous or ambitious. 30 सेकंदाचा वेळ तुमच्या सोबत. बघूया काय लॉजिक वापरतं. कम ऑन. यस. आता शब्दांच्या अर्थ. ज्युलियस सीझर. राईट. ओके. देर वॉज अ व्हेरी डॅश किंग. आता हा त्याचं जी इच्छा आहे, वॉन्टेड टू रूल होल द वर्ल्ड, सगळ्या जगावर राज्य करायचं आहे. याचा अर्थ मित्रांनो, तो जो राजा असेल तो राजा फेथफुल, ओके, समाधानी, कंटेंटेड, कंटेंटेडचा अर्थ आहे समाधानी, राईट, ओके, आत्मसंतुष्ट, ओके, का ॲम्बिशियस. मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तो राजा ॲम्बिशियस असल्याशिवाय असं स्वप्न बघणार नाही. साधं लॉजिक जर मला कळालं, म्हणजे एक जनरल चेकअप असतो की वाक्याच्या संदर्भानुसार, बघा इच्छा आयोगाची ही आहे की वाक्याच्या संदर्भानुसार त्या वाक्यामध्ये योग्य शब्द तुम्ही प्लांट करू शकता का. आणि हा शब्द बऱ्याच लोकांना नवीन असेल ना, कंटेंटेड, लिहून घ्या. म्हणून मी सतत सांगतोय, एक वही, एक पेन आणि एकांत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. एकांत. जर तुम्ही एकटे असाल तर असे एक एक शब्द आपल्याला उपयोगाला येतील आणि हे शब्द मित्रांनो आपण बघत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. वेळ लागला तरी चालेल, पण हे सगळे शब्द आपल्याला बघावे लागतील आणि मगच अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. प्रश्न तयार करत असताना इम्प्रूव्हमेंट खालचे प्रश्न विचारले जातात. इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट करा, अशा पद्धतीचे प्रश्न. राईट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. इफ देर इज अ नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो substitution required. And there is a statement over here. The ostrich is a peculiar bird. Sometimes it prefer to run around in circle. Now there are 4 options. You are to read it. This part is underlined. Whether there is a requirement of any improvement. If there is a no improvement, you can go for the last option, that is no improvement is required. Option is available with you. आपके पास समय अवधि है 30 seconds. Come on.
यस. प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो काय वाटते? ओके, द ऑस्ट्रिच हा पक्षाचं नाव आहे. ऑस्ट्रिच, आता ते मराठीत मला तो पक्षी माझ्या डोळ्यासमोर आहे, पण नेमकं ते मला साळींदर. यस यस, ऑस्ट्रिच साळींदर. यस, ऑस्ट्रिच साळींदर ना, त्याला अशी पिसा असतात बघा. ऑस्ट्रिच, राईट, साळींदर, आठवलं. इज अ पिक्युलर, विशिष्ट प्रकारचा. पिक्युलर, ओके, वैशिष्ट्यपूर्ण. पिक्युलर शब्द लक्षात ठेवा, वैशिष्ट्यपूर्ण. पिक्युलर आयडिया, पिक्युलर बर्ड, पिक्युलर कॉन्सेप्ट. ओके, वैशिष्ट्यपूर्ण, त्यासाठी शब्द आहे मित्रांनो पिक्युलर, ॲडजेक्टिव्ह आहे. समटाइम्स इट प्रेफर टू रन अराउंड इन सर्कल, ते स्वतःभोवतीच असं फिरतं. ओके, बघितलं असावं साळींदर वगैरे असं फिरताना, राईट. आता या ठिकाणी इट आलेला आहे. यस, व्हेरी सिम्पल. आणि इथं म्हटलेलं आहे प्रेफर. हे प्रेफर हे वर्ब आहे, राईट, हे वर्ब आहे आणि याचा हा कर्ता आहे. याचा अर्थ मित्रांनो, वाक्याचा कर्ता जर असा सिंग्युलर असेल तर मित्रांनो क्रियापदाला यस किंवा ईएस लागावं लागतं. आणि ही जर साधी बाजू जर मला कळाली तर हा ऑप्शन निघून जाईल, हाही ऑप्शन निघून जाईल. ओनली द सेकंड ऑप्शन, समटाइम्स इट प्रेफर्स टू, ओके, रन अराउंड इन सर्कल्स. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की माझे बेसिक टेन्स कोणता घटक आहे? टेन्स, टेन्सचा घटक. आणि अशी वाक्य वाचता येणं म्हणजे बऱ्याच वेळा आपला प्रॉब्लेम हा असतो, कॉन्सेप्ट सगळे माहिती असतात, अभ्यासही चांगला झालेला असतो, वाचायची अडचण असते. फास्ट रीडिंग, सो यू आर टू रेफर राऊंड अबाउट थाउजंड्स ऑफ क्वेश्चन्स. 1000 प्रश्न ज्यावेळा तुम्ही असे सोडवाल त्यावेळा आयडिया डोक्यात येते आणि तुमच्या वाचनाचं स्पीड वाढतं. माझं कसं स्पीड आहे बघा, हे वाचून वाचून आलेलं स्पीड आहे. द ऑस्ट्रिच इज अ पिक्युलर बर्ड, समटाइम्स इट प्रेफर्स टू रन अराउंड इन सर्कल. हे स्पीड तुमचं वाचणं असं आहे. हे आता लवकर शब्दच कळत नाही. ऑस्ट्रिच इज, हे इतकं सगळं बघेपर्यंत मित्रांनो तुमचा वेळ निघून गेलेला असतो. दॅट इज वाय एक टेक्निक सांगतो की PYQ बघत असताना पहिल्यांदा प्रश्न वाचण्याची सवय करून घ्या. उगीच वाचत राहा, उत्तरं राहू देत बाजूला, पण प्रश्न वाचायची तरी सवय करून घ्या, कारण यू विल रीड फास्ट इन एक्झाम. तुम्ही परीक्षेत मग फास्ट वाचाल. तुम्ही वाचताच प्रश्न 50 आणि मग ज्यावेळा परीक्षेला जाता त्यावेळा वाचनाची अडचण होते, आपल्याला वाचताही फास्ट येत नाही. म्हणून सतत वाचनाची सवय ठेवणं मित्रांनो गरजेची गोष्ट आहे. बारीक सारीक परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलालोय मित्रांनो, कारण तुम्ही ज्यावेळा प्री क्रॅक केलेले असते त्यावेळा मेजर प्रॉब्लेम असतो तो म्हणजे इंग्लिशचा, आणि त्या संदर्भात आपण काय करू शकतो या संदर्भात मी बोलालोय. ही लाइक्स पीपल टू प्रेज, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द अबव सेंटेन्स. व्हेरी सिंपल क्वेश्चन, ASO 2015. ही लाइक्स टू बी प्रेज्ड बाय पीपल, पीपल लाइक्ड हिम टू प्रेज, ही इज लाइक्ड बाय पीपल टू प्रेज, and last option, people are praised by him. Wow, what is your logic? 30 सेकंदाचा वेळ. Come on. पॅसिव्हची वेगवेगळी स्ट्रक्चर्स आपण बघतो, पॅसिव्हच्या वेगवेगळ्या रचना आपण बघतो. टेन्सचं पॅसिव्ह, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट कसं केलं जातं. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्ह काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह काय आहे हे आपण बघतो. या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण इन्फिनिटीचं पॅसिव्ह, इन्फिनिटी म्हणजे काय? तर इन्फिनिटी म्हणजे त्या क्रियापदाला असं पाठीमागं टू लागलेलं असतं. याचं पॅसिव्ह कसं केलं जातं? तर पॅसिव्ह करत असताना मित्रांनो ज्या वेळेला असं टूचं क्रियापद दिसतं त्याला म्हटलं जातं इन्फिनिटी, इन्फिनिटीचं वर्ब. आणि मग पॅसिव्ह करत असताना याच इन्फिनिटीचं पॅसिव्ह करत असताना टू बी, ओके, प्लस त्याच क्रियापदाचा थर्ड फॉर्म असायला हवा. आता मग इथं टू बी प्रेज्ड असायला हवं. समजा मी असं म्हणालो he wanted, okay, he wanted to resign the post, okay, the post. हे मी वाक्य लिहिलं, he wanted to resign the post. आता याचं पॅसिव्ह करत असताना टू बी रिझाइंड होईल, ही इन्फिनिटी आहे, राईट. म्हणजे इन्फिनिटीचं पॅसिव्ह ज्याला व्यवस्थित माहिती आहे, इन्फिनिटीतल्या वाक्याचं पॅसिव्ह, त्यावेळा टू लागणारं क्रियापद
त्याचं फक्त टू बी आणि त्याचा थर्ड फॉर्म लिहायचा असतो. इतकं चटदिशी 10 सेकंदाच्या आत लक्षात आलं की उत्तर अगदी येऊ शकतं मित्रांनो. ही लाईक्स टू बी प्रेस्ड, हे बघा टू बी प्रेस्ड, ही इन्फिनिटी, ही अशा पद्धतीने घेतलेलं आहे. इथं दिसलंय का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. आय वॉन्टेड टू रिझाइन द पोस्ट, आय वॉन्टेड द पोस्ट टू बी रिझाइन्ड, दिस इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर. आणि हे पर्याय ज्यावेळा असा तुम्हाला दिसतो टू बी रिझाइन्डचा, त्याला तुम्हाला टिक करायचा आहे. व्हेरी सिम्पल लॉजिक. पण हे लॉजिक तुम्हाला माहिती असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो देता येतील, अन्यथा उत्तरं देता येणार नाहीत. पॅसिव्हच्या रचनेचा अभ्यास टेन्सचा जसा असतो तसं इन्फिनिटीचं पॅसिव्ह हे अशा पद्धतीनं टू बी वापरून केलं जातं. इतकं लॉजिक जर तुम्हाला कळालं तर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी सहज पद्धतीनं देऊ शकता. आता इथं वाक्य काय दिलंय आणि या ठिकाणी तुम्हाला काय सुधारणा करायचं आहे, घटक कोणता आहे बघा. इम्प्रूव्ह द अंडरलाइन पार्ट इफ नेसेसरी. द ऑफिसर ॲज वेल ॲज द क्लर्क्स ॲबसेंटेड देमसेल्व्स फ्रॉम द ऑफिस. राईट. डिपार्टमेंटल PSI 2018चा प्रश्न 30 सेकंदाचा आहे. 4 पर्याय तुमच्यासोबत उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 4 ऑप्शन्स आहेत. कमाल. यस मित्रांनो, या घटकाकडे बघत असताना बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे ती अशी की घटक कोणता आहे. तो घटक आहे मित्रांनो प्रोनाऊन. राईट. प्रोनाऊन नावाचा घटक. आणि प्रोनाऊन नावाचा घटक ज्या वेळा बघत असतो त्यावेळेला आपल्याला कळालं पाहिजे की अशा वाक्यांमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या ठिकाणी हे जे देमसेल्व्स आलेलं आहे, हे देमसेल्व्स आलेलं आहे, हे देमसेल्व्स बरोबर आहे का चूक आहे हे बघत असताना दुसरा घटक महत्त्वाचा ठरतो, ते म्हणजे हे कंजंक्शन ॲज वेल ॲज. राईट. 2 कर्ते असे ह्या ॲज वेल ॲजनं जोडलेले आहेत. द ऑफिसर ॲज वेल ॲज द क्लर्क्स ॲबसेंटेड देमसेल्व्स फ्रॉम द ऑफिस. 2 कर्ते असे ॲज वेल ॲजनं जोडलेले असतात आणि समोर जर तुम्हाला प्रोनाऊन वापरायचा असेल या 2 कर्त्यांमध्ये तर तुम्हाला पहिल्याच कर्त्याचा विचार करायचा असतो. तुम्हाला ऑफिसरचा विचार करायला पाहिजे. या ठिकाणी मुद्दाम करता त्यांनी प्ल्युरल दिलेला आहे आणि हा प्ल्युरल दिल्यामुळे या ठिकाणी देमसेल्व्स वापरलेला आहे. हे चुकीचं आहे. कारण जेवढा असे कर्ते ॲज वेल ॲजनं जोडलेले असतात त्यावेळा समोर प्रोनाऊन वापरत असताना आपल्याला पहिल्याच कर्त्याचा विचार करायचा आहे. पहिला कर्ता जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर प्रोनाऊन इन. पहिला कर्ता जर प्ल्युरल असेल तर यू कॅन गो फॉर द प्ल्युरल प्रोनाऊन. बट हिअर इन द केस you are to choose this officer and officer is in singular form and that is why the pronoun should be in singular form. Herself is gone, oneself is gone, you are to go with the himself. बेसिक रूल प्रोनाऊनचा हा जर मला माहिती असेल, कर्ते कसे जोडले जातात, त्या कर्त्यासाठी समोर प्रोनाऊन वापरत असताना कोणतं प्रोनाऊन मला फॉलो करायचं आहे, या बारीक सारीक गोष्टी जर मला कळाल्या 100% मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं 10 सेकंदाच्या आत येतील. पण यासाठी मित्रांनो थोडीशी स्टडी, थोडा अभ्यास आणि विचारपूर्वक जर प्रत्येक घटकावर आपण अभ्यास करत गेलो तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मिळू शकतील. आणि याचसाठी या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो आपल्याकडे बॅच आहे. मी स्वतः तुमच्यासोबत असणार आहे. प्रहार 2.0 ची बॅच. इंग्रजीचा विषय तर तुमचा संपून जाईल 100%. आणि बाकीच्या फॅकल्टीचा जर तुम्ही विचार केलात, सागर सर स्वतः त्याच्यामध्ये आहेत, आपले शंकर सर मराठी करतायत, बऱ्याच सगळ्या फॅकल्टीज तुम्हाला मदत करतील अशा पद्धतीने. पण लक्षात ठेवा यूट्यूबला ही सिरीज आपली चालू राहणार आहे. PYQची सिरीज आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नावर इन डिटेल चर्चा करणार आहोत, त्याचा कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत, कंटेंट कोणता आहे ते बघणार आहोत आणि त्याची रेमेडी काय आहे त्याची चर्चा अशाच पद्धतीने यूट्यूबवर चालू राहील. स्टे ट्यून विथ अस. थँक्यू व्हेरी मच.